नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल. मित्रांनो, सामान्य गहू उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की गव्हाच्या विक्रमी उत्पादनासाठी आता गव्हामध्ये अखेर कधी व कसा करावा युरियाचा वापर. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की गव्हाच्या विक्रमी उत्पादनासाठी आता गव्हामध्ये अखेर कधी आणि कसा करावा युरियाचा वापर. हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला. आज भारत वर्षातील सामान्य गहू उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की गव्हाच्या विक्रमी उत्पादनासाठी आता गव्हामध्ये अखेर कधी आणि कसा करावा युरियाचा वापर. जर या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळवायचं असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य गहू उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की गव्हाच्या विक्रमी उत्पादनासाठी आता गव्हामध्ये अखेर कधी आणि कसा करावा युरियाचा वापर. या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर. बघा मित्रांनो, गव्हामध्ये विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर खत व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे, खास करून युरिया. कारण गहू हे जे पीक आहे त्याला वातावरणातून व जमिनीतून स्वतःच्या बळावरती नायट्रोजन शोषून घेता येत नाही. जर हे नायट्रोजन अतिरिक्त त्याला मिळालं नाही तर गव्हाची वाढ थांबते, गव्हाची वाढ खुंटते व उत्पादनामध्ये 30 ते 50% घट होते. म्हणून कास्तकार बांधव गव्हामध्ये 100% नायट्रोजनची पूर्तता करण्यासाठी युरियाचा वापर करतात. मग ह्या युरियाचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती, योग्य पद्धत कोणती आणि युरियाचा वापर कसा करायला पाहिजे समजावून सांगतो. बघा, युरियाचा वापर खास करून आपल्याकडील असणारे कास्तकार बांधव हे एकदा करतात आणि युरिया 20व्या अथवा 25व्या दिवशी याच्या आसपास दिला जातो. ही पद्धत चुकीची नाही, परंतु यातही थोडा बदल केला आणि जो युरिया तुम्ही 20, 25, 30 दिवसाच्या दरम्यान एकदा टाकतात त्याच्या ऐवजी जर आपण 25व्या आणि 50व्या दिवशी विभागून हा जर युरिया दिला तर तुम्हाला सांगतो सातत्यानं या असणाऱ्या युरियाची उपलब्धता गव्हाच्या पिकाला होते. गव्हाच्या पिकाची वाढ चांगली होते, मुळ्या ठोकर होतात आणि त्या ठिकाणी असणारी संपूर्ण रचना मजबूत होते आणि गव्हाच्या विक्रमी उत्पादनाचा मार्ग होतो मोकळा. जिथं तुम्ही 35, 40 किंवा 50 किलो म्हणजे एकराला एक बॅग जर युरिया टाकत असाल तर एवढीच टाका, काही हरकत नाही. पण एकदा जेवढी टाकतात ना तेवढी एकदा न टाकता दोनदा विभागून टाका, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा आणि गव्हाचं विक्रमी उत्पादन मिळवण्याचा मार्ग होईल मोकळा. फार छोटासा उपाय, फार सहज उपाय, पण यामुळे उत्पादनात फरक 100% पडणार. एकरी 2-3 क्विंटल उत्पादन आरामशीर वाढणार एवढ्या बदलानं. हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.